तर दुसरीकडे आज मुंबईमध्ये इंडिया आघाडीची देखील सभा होणार आहे आणि या सभेपूर्वी अरविंद केजरीवाल हे उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। अरविंद केजरीवाल मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतील। संध्याकाळी 6 वाजता या दोन्ही नेत्यांची भेट होणार असल्याची माहिती मिळते। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। या संदर्भातली अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। वेदांत, अरविंद केजरीवाल मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची आज भेट घेणार आहेत सभेपूर्वी, काय नेमकी याबद्दलची माहिती? ज्या प्रकारे आपण बघतोय अजिंक्य, आज एक मोठं शक्ती प्रदर्शन महाविकास आघाडीकडून इंडिया आघाडीकडून केलं जाणार आहे बीकेसी मैदानावर। आणि त्यामध्ये अरविंद केजरीवाल कथित मद्य घोटाळा प्रकरणामध्ये जामिनावर सुटका झाल्यानंतर अरविंद केजरीवाल हे आज मुंबईत येत आहेत। 3:15 वाजता त्यांचं स्वागत आपच्या कार्यकर्त्यांकडून केलं जाईल आणि त्यानंतर 6 वाजता ते मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे। याआधी सुद्धा इंडिया आघाडीची बैठक मुंबईत होती, तेव्हा उद्धव ठाकरेंची भेट त्यांनी मातोश्रीवर घेतली होती। शिवाय दिल्लीत सुद्धा उद्धव ठाकरेंनी त्यांची या सगळ्या चौकशी दरम्यान भेट घेतली होती। आता जेव्हा सुटका अरविंद केजरीवाल यांची झालेली आहे, त्यानंतर आजची सध्याची आपण बघतोय राजकीय स्थिती, त्यासोबतच इंडिया आघाडीची पुढची रणनीती या संदर्भात अर्थातच अरविंद केजरीवाल यांच्यासोबत उद्धव ठाकरे चर्चा करतील। साधारणपणे अर्धा ते पाऊण तास हा वेळ म्हणजे महाविकास आघाडीची सभा सुरू होण्यापूर्वी हा राखीव ठेवण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात राजकीय चर्चा ही उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांच्या दरम्यान होऊ शकते। शिवाजी पार्कवर जेव्हा सभा झाली होती तेव्हा अरविंद केजरीवाल हे अटकेत होते आणि त्यामुळेच ते सभेला येऊ शकले नाही। मात्र आज अरविंद केजरीवाल नेमकं महाविकास आघाडीच्या या सभेमध्ये नेमकं काय बोलणार, कारण शरद पवार, उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगे असे मोठे नेते महाविकास आघाडीचे या सभेमध्ये असणार आहेत आणि एक प्रकारे सांगता सभा महाविकास आघाडीची महाविकास आघाडीकडनं देखील आज जोरदार शक्ती प्रदर्शन या निमित्तानं केलं जाणार आहे। वेदांत, धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।